हाय, आम्ही गेलो होतो पुण्यावरून गावी. तेव्हा खूप छान हरभऱ्याची भाजी आली होती बघा, किती छान दिसते, एकदम कोवळी. पण आता मी काही घेऊन नव्हते आले ती कशामध्ये तोडून टाकायची भाजी, तर मी माझ्या ड्रेसच्या ओटीमध्ये जमा केली. एक एक पान तोडलं बघा, एकदम कोवळी कोवळी लुसलुशीत भाजी, एकदम फ्रेश भाजी. खरंच किती नशीबवान असतात ना ज्यांच्याकडे शेती आहे ते लोक, म्हणजे एकदम फ्रेश त्यांना खायला भेटतात सगळ्या भाजीपाला. मेहनतही तेवढीच आहे पण आनंदही खूप मिळतो. ज्या लोकांना खूप शेती वगैरे करायला आवडतं ना ते लोक समजू शकतात. आता मला येत तर काही नाही पण मला खूप आवड आहे या सगळ्यांची. मला शिकायला खूप आवडतं. मला नवीन नवीन हे सगळं शेतीमध्ये कसं लावायचं ते पण खूप आवडतं. आता इथे वटाणा बघा, किती सुंदर वटाणा आहे. हा छोटा गावरान वटाणा आहे, तर मला हे हरभऱ्याच्या भाजीमध्ये थोडा सापडत होता. हा वेगळा पण आम्ही लावतो नेहमी, पण हा मला वाटतं आधी लावलेला वटाणा असेल, त्याच्यामधून थोडे झाड आले होते असे मध्ये मध्ये. आता ऊन पण खूप लागत होतं पण थोडं पण जाणवत नव्हतं. आणि हे बघा, मी किती सारी भाजी तोडून ठेवलेली आहे. भरपूर भाजी निवडून घेतली होती मी. हे बघा किती छान ओटी भरून. आता इथे बाजूला कोथिंबीर आणि लसूण पण होतं बघा. एवढा फ्रेश कोथिंबीर, असा मस्त वास येत होता कोथिंबीरचं एक पान तोडलं तर. यामध्ये शेपू, थोडीशी मेथी आणि हिरव्या मिरच्या पण लावलेल्या आहेत बघा. पण अजून खूप छोट्या आहेत त्याच्यामुळे मी शूट नाही केलेलं. तर एवढ्या उन्हामध्ये एवढं सुंदर पाणी वाहत होतं आणि एकदम गार पाणी होतं हे, खूप जास्त. प्यायला पण एवढं छान लागत होतं, गार पाणी. कुठल्या फ्रीजला पण एवढे जास्त सर नाही येणार, एवढं छान होतं हे, एकदम फ्रेश. रोजच्या धावत्या आणि बिझी लाईफमधून हे 2 दिवस कसे गेले समजलं पण नाही. एक वेगळाच आनंद असतो, एक वेगळीच मज्जा असते आणि ते मी अनुभवत होते. अजून असे बरेच व्हिडिओ आहेत जे मी लवकरच अपलोड करेल. त्याच बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला आवडेल का हे सगळं अनुभवायला नक्की सांगा कमेंटमध्ये. आता हे सगळं झाल्याच्या नंतर आम्ही लगेचच निघणार होतो पुण्याला, म्हणून मी सगळी तोडलेली भाजी. आणि हे बघा, इथे सुंदर असे झेंडूचे फुलं होते, खूप होते. हे जर तोडले नाही तर हे असेच वाळून खाली पडतात, कारण इथे कोणी राहत नाही. त्याच्यामुळे मी हे सगळं तोडून, मी पूर्ण नाही तोडले पण थोडेसे तोडून मी सोबत घेतले होते. किती सुंदर कलर दिसतोय बघा तुम्ही, एकदम छान फ्रेश.